एकदम टापटीप आणि चापून चुपून बसलेली साडी कोणाला नको असते, पण प्रत्येकीला अशा पद्धतीने नेसता येतेच असं नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या ज्या वापरून तुम्ही एकदम परफेक्टली साडी नेसू शकता, तीही कोणतीही. तर काठपदर साड्यांमध्ये बरेचदा असं होतं की साडी नेसल्यानंतर खूप जास्त फुलते किंवा पाठीमागचा फोल्ड होतो, निरी प्लीट्स खूप कमी येतात किंवा कमरेवरचा काठ आपल्याला नीटसा सेट करता येत नाही किंवा पदराला सुद्धा आपल्याला पिनअप व्यवस्थित करता येत नाही. तर अशा प्रकारच्या ज्या साड्या असतात त्या एकदम परफेक्ट अशा कशा नेसायच्या हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एकदम स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. जर तुम्ही या स्टेप बाय स्टेपने जर साडी नेसला तर तुमची साडी एकदम परफेक्टली नेसून होईल. तर कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर सगळ्यात अगोदर साडी ज्या कलरची आहे ना त्याच कलरचा शक्यतो पेटीकोट घालून घ्या. इथं माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी वेगळा असा घातलेला आहे, पण तुम्ही शक्यतो साडीच्याच कलरचा पेटीकोट घालून घ्या. आता साडी संपूर्ण ओपन करून घ्यायची आणि साडीचं जे शेवटचं टोक आहे म्हणजेच खोचणीचा जो पार्ट आहे, प्लेन पार्ट, तो अशा पद्धतीने पकडायचा आणि आता खाली ना फ्लोअरला टच झाला पाहिजे खालचा जो काठ आहे तो, म्हणजे आपला पाय दिसला नाही पाहिजे अशा पद्धतीने साडी ठेवायची आणि वरती जेवढं एक्स्ट्रा फॅब्रिक असेल ते अशा पद्धतीने थोडंसं फोल्ड करायचं आणि फोल्ड करूनच आतमध्ये टकिंग करायचं, जेणेकरून वरची जी टकिंगची जी फिनिशिंग आहे ना ती व्यवस्थित येते आणि आपला जो साडीचा वरचा फॉल आहे तो आतमध्ये अजिबात दुमडत नाही. तर आता ही जी टकिंग आहे ती कुठून सुरुवात करायची, तर आपला जो राईट हँड आहे अगदी त्याच्या खाली म्हणजे उजव्या कमरेवरूनच आपल्याला ही टकिंग करायला सुरुवात करायची आहे. आता पूर्ण कमरेभोवती याचे एक पूर्ण राऊंड कंप्लीट करून घ्यायचा. टकिंगचा एक राऊंड कंप्लीट करून झाल्यानंतर आता आपल्याला जायचंय पदराकडे. तर पदर अशा पद्धतीने हातामध्ये घ्यायचा, पदराच्या अशाच रफली अशा चुन्या करून घ्यायच्या आणि हा जो रफली चुन्या केलेला पदर आहे तो पाठीमागून फिरवून घेऊन अशा पद्धतीने पुढे आणायचा आणि आपल्या डाव्या शोल्डरवरती ठेवायचा आहे आणि जितक्या लांबीचा पदर हवा आहे तितका तुम्ही अशा पद्धतीने मेजर करून घ्या. जर तुमच्या निरी प्लेट्स खूप कमी येत असतील तर पदर थोडासा कमी ठेवला तरी सुद्धा चालेल, म्हणजे एखादी निरी आपली वाढून जाईल. आता वरच्या बाजूचा जो काठ आहे तो पाठीमागून खेचून घेऊन अशा पद्धतीने तात्पुरता कमरेवरती खोचून घ्यायचा आणि हा जो समोर साडीचा जो फॅब्रिक दिसतोय ह्याच्या आपल्याला निरी प्लीट्स काढून घ्यायच्या आहेत, पण त्या अगोदर आपल्याला पदराच्या प्लीट्स काढून घ्यायच्या आहेत. पदराच्या प्लीट्स काढण्याची जी एकदम सोपी पद्धत आहे ती मी बरेचदा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. पुन्हा एकदा सांगते, पदर जो आहे तो समोरून अशा पद्धतीने इक्वली फोल्ड करून घ्यायचा आहे आणि जिथून आपण पदर फोल्ड केलेला आहे ना तिथूनच आपल्याला अशा पद्धतीने प्लीट्स काढायला सुरुवात करायची आहे. सुरुवातीच्या प्लीट्स एकदम छोट्या छोट्या काढायच्या आणि सगळ्यात वरची जी प्लीट असेल ती बाकीच्या प्लीट्सपेक्षा थोडीशी मोठी ठेवायची. सगळ्यात पहिली प्लीट आतल्या बाजूला आणि सगळ्यात शेवटची प्लीट जी आहे ती बाहेरच्या बाजूला त्याचं तोंड अशा पद्धतीने आलं पाहिजे. आता या प्लीट्स काढून झाल्यानंतर डाव्या हाताने जे आपण प्लीट्स पकडलेल्या आहेत ना तो डावा हात पहिल्यांदा मोकळा करून घ्यायचा अशा पद्धतीने आणि आता डाव्या हाताने ज्या प्लीट्स आपण काढलेल्या आहेत त्या घट्ट पकडायच्या आणि वरच्या बाजूला घेऊन जाऊन असं थोडंसं शेक करायचं, झटकायचं आणि उजव्या हाताने समोरच्या ज्या प्लीट्स आहेत ना त्या व्यवस्थित अशा अरेंज करून घ्यायच्या, म्हणजे जेवढ्या लांबीचा आपल्याला पदर हवा आहे ना तितका लांबीचा पदर आपल्याला मिळून जातो. आता या समोरचा जो उजव्या हातामध्ये पकडलेल्या ज्या प्लीट्स आहेत ना त्या घट्ट पकडायच्या आणि थोडासा पदर शेक करायचा, म्हणजे आतमध्ये ज्या दुमडलेला जो पदर होता तो बाहेर निघतो आणि आपल्या इथं पदर मिळून जातो. आता हा पदर शोल्डरवरती टाकून शोल्डरवरती एक पिन लावून घ्यायची आहे. बऱ्याचशा ताईंचं म्हणणं असं असतं की त्यांना ही जी शोल्डर पिन आहे ती नीटशी लावता येत नाही, तर त्यांच्यासाठी एक ट्रिक आहे जी तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगेनच, पण तात्पुरती इथे मी एक शोल्डरवरती पिन लावून घेतलेली आहे. त्यानंतर बघा वरचा जो पदराचा काठ आहे तो पाठीमागून व्यवस्थित असा खेचून घेऊन पुढच्या बाजूला घ्यायचा आहे, अगदी उजव्या पायापर्यंत घेऊन जायचं आहे त्याला. डाव्या हाताचा एक अंगठा आतमध्ये टाकून वरच्या बोटांनी जो काठ आहे तो घट्ट पकडायचा आहे आणि उजव्या हाताने अशा पद्धतीने छोट्या छोट्या प्लीट्स काढत काढत फॅब्रिक इथं जमा करून घ्यायचं आणि त्याला वरच्या बाजूने अशा पद्धतीने पिन लावून घ्यायची, म्हणजे आपला जो कमरेवरचा काठ आहे ना तो एकदम परफेक्टली असा सेट होतो. आता हाताने या ज्या प्लीट्स आहेत त्या व्यवस्थित अशा अरेंज करून घ्यायच्या आणि तुम्ही इथे बघू शकाल कमरेवरच्या ज्या प्लीट्स आहेत त्यांचा जो लुक आहे तो एक नंबर असा आपला निघून येतो. त्यानंतर आता निरी प्लीट्स काढायला सुरुवात करूया. तुम्हाला ज्या बाजूने निरी प्लीट्स काढायला सोपं जातं त्या बाजूने तुम्ही काढू शकता. मी शक्यतो उजव्याच बाजूने काढते. तर इथं बघा अशा पद्धतीने 2 बोटं पुढे आणि 3 बोटं पाठीमागे ठेवून अशा पद्धतीने फॅब्रिक हातामध्ये पकडायचं आणि दुसऱ्या हाताने फक्त समोरचं फॅब्रिक पाठीपुढे करत करत आपल्याला इथं निरी प्लीट्स कंप्लीट करून घ्यायच्या आहे. आता इथं बघा निऱ्यांची जी साईज आहे ती मी थोडीशी छोटी ठेवले, कारण की या साडीच्या निऱ्या खूप कमी येतात, मला थोड्याशा निऱ्या जास्त आवडतात, त्यामुळे मी पदराची साईज पण थोडी छोटी केली जेणेकरून माझी एक निरी वाढली आणि इथं निऱ्या छोट्या छोट्या काढल्यामुळे अजून 2 निऱ्या वाढल्या, त्यामुळे टोटल 3 निऱ्या इथं एक्स्ट्रा आलेल्या आहेत. आता सगळ्यात वरची जी निरी प्लीट आहे ती सोडून थोडीशी मोठी करून घ्यायची, म्हणजे वरची जी निरी प्लीट आहे ती सारखी सारखी पलटणार नाही. त्यानंतर बघा वरच्या बाजूने एक इतभर अंतर सोडून खालती व्यवस्थित अशा निऱ्या हाताने अरेंज करून घ्यायच्या आणि आता इथं आपल्याला एक निरी पिन लावून घ्यायची आहे. आता इथे निरी पिन लावत असताना
जर तुम्हाला एका हाताने निरीपिन लावायला जमत नसेल तर वरच्या ज्या निरीप्लीट आहेत ना त्या हनवटीने छातीवरती पकडायच्या आहेत, जसं की मी पकडलेल्या आहेत, आणि दोन्ही हातांनी मिळून अशा पद्धतीने निरीपिन जी आहे ती लावून घ्यायची। व्यवस्थित अशा निऱ्या काढून झालेल्या आहेत। आता या टकिंग करून घ्यायच्या आहेत। तर निऱ्या टकिंग करत असताना बघा अगदी सेंटरला अशा पद्धतीने टकिंग करून घ्यायच्या आहेत आणि आतमध्ये जे काही निऱ्यांचं फॅब्रिक असेल ना ते अशा पद्धतीने हात टाकून व्यवस्थित असं करून घ्यायचं, म्हणजे आतमध्ये कुठेही निऱ्या ज्या आहेत त्या दुमडल्या नाही पाहिजेत, नाहीतर मग आपल्या पोटाचा भाग फुगल्यासारखा दिसतो। तर आता या खालच्या ज्या फुललेल्या निऱ्या आहेत त्या अरेंज करण्यासाठी काय करायचं, गुडघ्याजवळच्या निऱ्या हाताने व्यवस्थित अरेंज करून दोन्ही गुडघ्यांमध्ये पकडायच्या। खालचा काठाचा जो पार्ट आहे तो हाताने व्यवस्थित करत करत अशा पद्धतीने खालच्या निऱ्या सुद्धा हाताने व्यवस्थित करून थोड्याशा हातानेच प्रेस करून घ्यायच्या आणि या प्रेस केलेल्या ज्या निऱ्या आहेत त्या तशाच पद्धतीने असं अंगठ्याखाली दाबून ठेवायच्या, म्हणजे वरतीपर्यंत छान निऱ्या सेट होतात आणि अगदी प्रेस केल्यासारख्या दिसतात, अजिबात फुलत नाहीत आणि टापटीप अशा दिसायला लागतात। आता बघा अंगठा सोडल्यानंतर तुम्ही बघू शकाल एकदम परफेक्टली अशा निऱ्या आपल्या इथं सेट झालेल्या आहेत। त्यानंतर बघा बऱ्याचशा ताईंना पदराची जी पिन आहे ती लावायला खूप प्रॉब्लेम येतो, तर त्यांच्यासाठी बघा तुम्ही पदर खांद्यावरती पिनअप करण्या अगोदरच पूर्ण प्लीट्सना पकडून आतल्या बाजूला अशा पद्धतीने, म्हणजे वरचा जो काठ आहे तो बाजूला करायचा आणि आतल्या सगळ्या प्लीट्सना पकडून अशा पद्धतीने पिन लावून घ्यायची आणि त्याच्यावरती हा काठ सोडायचा, म्हणजे तुमची जी पिन आहे ती बाहेरून अजिबात विजिबल होत नाही। आता हा पदर शोल्डरवरती ठेवून आतल्या बाजूने एखादी पिन लावून घ्या। आता इथं पिन लावताना बघा असं नाहीये की तुम्हाला सगळ्याच पदराच्या प्लीट्स त्या पिनमध्ये आल्या पाहिजेत, एखादी जरी पदराची प्लीट पिनमध्ये आली तरी तुमचा पदर छान असा सेट होऊन जातो आणि जास्त काही एफर्ट सुद्धा लागत नाहीत। नाहीतर मग काय होतं, बाकी वेळी आपल्याला डायरेक्टली जेव्हा आपण पिन लावतो तेव्हा हे बघावं लागतं की पदराच्या सगळ्या प्लीट त्या पिनमध्ये आलेत की नाही, पण तुम्ही अशा पद्धतीने जर पदर पिनअप करत असाल तर तुम्ही इझिली एखादी जरी प्लीट त्याच्यामध्ये सापडली तरी व्यवस्थित असा पिनअप करू शकाल। तर ही एक सोपी पद्धत आहे पदर पिनअप करण्याची, ज्यांना कोणाला जमत नाही त्यांच्यासाठी। त्यानंतर बघा बऱ्याचदा चालताना जी काठपदर साडी आहे ना त्याचा फोल्ड होतो, तर तिथे सुद्धा फॉलला आणि तुमचा जो आतमधला पेटीकोट आहे त्याला पकडून एखादी पिन लावलात तर तुम्ही कितीही चाला कितीही उड्या मारा, तुमचा जो पाठीमागचा फॉल आहे तो अजिबात फोल्ड होत नाही। तर या होत्या काही टिप्स आणि ट्रिक्स ज्या वापरून तुम्ही तुमची काठपदर साडी किंवा फुलणारी साडी एकदम टापटीप आणि परफेक्ट अशी नेसू शकणार आहात। कमरेवरची फिटिंग असू देत, पदराच्या प्लीट्स असू देत किंवा निरी प्लीट्स असू देत, तुम्ही जर या टिप्स आणि ट्रिक्स वापरून साडी नेसत असाल तर एकदम परफेक्ट अशी साडी नेसणार आहात। सो नक्की एकदा ट्राय करून बघा आणि जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा आणि हो कॉमेंटमध्ये सुद्धा सांगायला विसरू नका की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। त्याचबरोबर जेव्हा तुम्ही व्हिडिओला लाईक करता तेव्हा एक हाईपचा ऑप्शन येतो, तेव्हा हाईप करायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून हा व्हिडिओ खूप साऱ्या लोकांपर्यंत शेअर होतो। थँक्यू फॉर वॉचिंग, बाय बाय, टेक केअर।